अयोध्येतील राम मंदिर उडवण्याचा कट होता। राम मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। दिल्लीतील स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून झालेल्या चौकशीनंतर ही मोठी माहिती समोर आलेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या रडारवर काशी आणि अयोध्या ही दोन पवित्र शहरे होती। आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार गर्दीच्या भागात स्फोट घडवून आणण्याचा कट रचला गेला होता। त्यानंतर अयोध्या आणि काशी दोन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी सतर्कता वाढवलेली आहे। राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर अतिरिक्त सुरक्षा लेअर तयार करण्यात आली असून चौकशी आणि तपासणीची पातळी अधिक कडक करण्यात आलेली आहे। अयोध्येत सर्वत्र पोलीस आणि विशेष सुरक्षा दल तैनात केलेले आहेत। कोणत्याही संशयास्पद हालचालींवर कडक नजर ठेवली जाते। तर मोठी बातमी येते, शिवाजी काळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, काय अधिकची अपडेट आहे? ज्या पद्धतीने साधारण 8 लोकांना अटक करण्यात आलेली आहे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भामध्ये, त्यातील 6 लोक जे आहेत ते डॉक्टर आहेत। या सगळ्या लोकांची जे सध्या तपासणी सुरू आहे, त्याचबरोबर त्यांची चौकशी सुरू आहे। त्यांच्याकडनं आउटपुट घेणं सध्या सुरू आहे की काय काय त्यांच्याकडनं माहिती मिळते, त्यानुसार कारवाई करणं सुरू आहे। सध्या जी माहिती मिळते या डॉक्टरांची जेव्हा चौकशी सुरू असते त्यावेळेस त्यांनी जी माहिती दिली आहे त्यांच्या माहितीनुसार मथुरा, काशी यासारखी महत्त्वाची शहरं, त्याचबरोबर जी देवाची ठिकाणं आहेत त्यासारखं अयोध्या यासारखी जी महत्त्वाची ठिकाणं आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आल्याचं माहिती मिळते आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जी माहिती मिळालेली आहे त्या दृष्टिकोनातून आता या ठिकाणी मल्टी लेअर सिक्युरिटी जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। देशातील अति महत्त्वाची जी ठिकाणं आहे, जसं मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आहे त्याचा जर विचार केला तिथली सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे। दिल्लीतील लाल किल्ला आहे त्या ठिकाणी जिथे हल्ला झाला त्या ठिकाणी देखील सिक्युरिटी वाढवण्यात आली आहे। संसद भवन आहे, तर त्या एकंदरीत जर पाहिले तर सगळ्या अति महत्त्वाच्या ठिकाणची सिक्युरिटी वाढवण्यात आलीच आहे। मात्र या डॉक्टरांची जेव्हा चौकशी सुरू होती तेव्हा ही माहिती समोर आलेली आहे की यांचं पुढचं लक्ष जे होतं ते ही महत्त्वाची धार्मिक स्थळं जी आहेत ती होते। आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे हे जे अटक करण्यात आले फक्त 8च लोक आहेत का, याच्यापेक्षाही यांची काही टीम मोठी आहे का, यांचा काही प्लॅन होता का, ही देखील माहिती घेतली जाते। त्या दृष्टिकोनातून फक्त 8 लोकांना अटक केलेली आहे। आणि डॉक्टर उमर ज्याने मुंबईमध्ये दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी हल्ला केलेला आहे तशा पद्धतीने अधिक काही लोक आहेत का जे भारतामध्ये हल्ला करू शकतात, त्यांच्याकडे काही RDX किंवा अमोनियम नायट्रेट स्फोटकं आहेत का, या सगळ्या गोष्टी दृष्टिकोनातून भविष्यात हल्ले होऊ नये म्हणून या लोकांची चौकशी सुरू आहे। त्यामधून जी माहिती मिळत आहे त्यांच्यावरती जी आहे ती कारवाई सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। आणि ही नवीन माहिती मिळाल्यानंतर आता काशी आणि अयोध्या या ठिकाणची सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आली आहे। CCTV फुटेजवरती जी आहे ती करडी नजर ठेवली जात आहे। मल्टी लेअर सिक्युरिटी तयार करण्यात आलेली आहे आणि सर्वांची चौकशी करून पुढे सोडलं जात आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या लोकांना 8 लोकांना अटक केली आहे। डॉक्टर उमर ज्याने आत्मघाती हल्ला केला दिल्लीमध्ये, अशा पद्धतीचे काही लोक असू शकतात, ते देखील हल्ला करू शकतात का, या सगळ्या दृष्टिकोनातून चौकशी सुरू आहे। आणि यापुढे भविष्यामध्ये हल्ले असे होऊ नये यासाठी महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती चोख करण्यात आलेली आहे। नक्की शिवाजी, या चौकशीतून आता नेमकं काय समोर येते हे बघणं ही महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.